आधी तुमचं का दुसरं बोला, नाही तर सरांचं कसं राहतं, बोलायची भाषा माहीत राहते. सरांचं काय बोलायचं आता त्याच्यामध्ये. बोला ना, ही नवीन टेक्निक आहे काहीतरी. हे कुठून नाही, आणलेलं आहे? आज कशाला काय बोला. हा चला डॉक्टर साहेब, यंत्र कोणाकडून आणले आपण आता? हे दत्तू शेठ आव्हाड यांच्याकडनं आणलेलं आहे आम्ही. हम्म. तर त्याचा वापर असा आहे का, आज माणूस न मिळाल्यामुळं मग आम्ही हा प्रयोग करतोय. तर बघू आता कसं उतारा वगैरे मिळतोय याचा, त्याच्यावरती मग आपण पुढला भाग तुम्हाला सांगूच काय होतं काय नाही ते. आताच्या काळात मजूर मिळत नाही, त्यामुळं हा एक अतिशय उत्तम पर्याय आहे. हां, मजुराच्या मागं पळण्यापेक्षा अशी टेक्नॉलॉजी जर आली तर नक्कीच शेतकऱ्याला चांगला फायदा होईल याचा. दिनेश रावची मुलाखत घ्या. हा, दिनेश रावची एक मुलाखत घेतली पाहिजे. दिनेश राव, तुमचं काय मत या नवीन यंत्राबद्दल? चांगलं नाही यंत्र, वडा. यंत्र चांगले ना? हा, वडा ना. मग वडल्याशिवाय कसं कळलं मग ती. आधुनिक युगातील नवीन शेतकरी दिनू शेठ. लवकरच कांदे लावणीचं पण यंत्र दिनू शेठ आणणार आहे. ते मजुरांना फार वैतागलेले वाला. हा, ते मजूरच मिळत नाही, त्याच्यामुळे दिनू शेठ वैतागून आता नवीन यंत्र घेतलं त्यांनी. अशीच नवीन टेक्नॉलॉजीवर आधारित असणारे दिनू शेठ यांची शेती जोरदार आहे. झालं. पाहुणे ना, पाहुणे राहून घेतले ना. पाहुणे घ्या. हो पाहिजे तर